विधानसभेमध्ये लक्षवेधी लावण्यासाठी पैसे घेतले जातात। ऑनलाईन गुगल पे द्वारे पैसे भरून विधान भवनाचे पासेस दिले जातात असा आरोप भास्कर जाधवांनी केलाय। जाधवांच्या वक्तव्यावरून अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। सभागृहाची बदनामी योग्य नाही, पुरावे द्या असं आव्हान अजित पवारांनी दिलं। त्यावर अध्यक्षांनी भास्कर जाधवांना असं बोलणं योग्य नाही अशी समजही दिली। मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो, काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा। हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय, या विधान भवनात घडलंय, हे या विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय, हे विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय। मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राचं नावानिशी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे, हे संपूर्णपणे मी द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय। सन्माननीय भास्करराव जाधव साहेबांना सगळं बोलण्याचा अधिकार आहे, परंतु उपमुख्यमंत्री बोलतायत, जनतेने एवढ्या प्रचंड संख्येने आपल्या सगळ्यांना निवडून दिलंय आणि ह्या सभागृहामध्ये आपण अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं हे जे काही बोलणं हे कितपत रेकॉर्ड योग्य आहे? अध्यक्ष महोदय रेकॉर्डवरून काढलं पाहिजे। त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं, त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटावं, त्यांनी यांना भेटून सांगावं ना काही असेल तर। अध्यक्ष महोदय, आम्ही सरकार चालवतो, आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही, लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही, परंतु आम्ही सभागृहात असताना हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे हे अशा पद्धतीने जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही, त्याचं चौकशी केली का नाही, त्याचे पुरावे का नाही, जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावरून, त्याच्यावर ॲक्शन घेऊ, FIR दाखल करू। सन्मान्य भास्करराव जाधव साहेबांनी आता जे आपल्या भाषणात ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्याची मी दखल घेतलेली आहे, परंतु ज्या वेळेला कामकाजात किंवा विधिमंडळात होणाऱ्या एखाद्या बाबीबद्दल आक्षेपार्ह काही असेल तर सरासर आपल्याकडे अशी परंपरा प्रथा आहे की संबंधित सदस्य सभागृहात नव्हे तर आपल्या अध्यक्षांच्या दालनात येतो, अध्यक्षांना त्याबद्दल अवगत करतो, ही आपल्याकडे प्रथा आहे आणि आपल्याकडनं या प्रथेचं पालन व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।